50% of India is young. 55% India is less than 25. आणि त्यावेळी आपण फेसबुकचा उल्लेख केलेला मला अजून आठवतो. हाऊ दॅट इज द थर्ड लार्जेस्ट कंट्री, सोशल नेटवर्किंग हे ते वगैरे, आणि हाऊ रिव्होल्युशन्स कॅन ॲक्च्युली टेक प्लेस बेस्ड ऑन दॅट. हे माझं भाषण 5 फेब्रुवारीचं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही रिव्होल्युशन्स पाहिलेली आहेत. अहो, अण्णा हजारेंचं हे सक्सेसफुल झालं असतं का जर हा जर बॅकअप त्याला मिळाला नसता आणि हे जे संघटन जे झालं वेब बेस्ड प्लॅटफॉर्मवर ते झालं नसतं. आणि म्हणून असं मला वाटतं की आपण जेव्हा असं म्हणतो की हे करणं शक्य नाही, ते करणं शक्य नाही, तसं काहीच नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. मी नेहमी म्हणतो की देर इज नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन, देर इज नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट एक्सेप्टिंग द लिमिट्स यू पुट ऑन युअर सेल्फ. हे बघा इथं कोण कोण बसलेलं आहे. विजय भटकर, परम सुपर कम्प्युटर. अहो, क्लासिकल हे आहे. मला अजून आठवतं आम्ही सायन्स ॲडवायझरी कमिटीमध्ये प्राईम मिनिस्टरची मीटिंग, त्यामध्ये कुणी राजीव गांधींनी विचारलं व्हॉट आर यू गुड ॲट, आणि मला अजून आठवतं रोद्दम नरसिंहा म्हणाले होते वी आर गुड ॲट दिस. आणि मग त्याचं काय करायचं ते ठीक आहे, पण काय करायचं त्याचं. आणि त्यावेळी पॅरल प्रोसेसिंग आर्किटेक्चर बेस्ड सुपर कम्प्युटरची आयडिया निघाली आणि विजयला $10 million इन 3 years देण्यात आले आणि त्यांनी ते परम 8000 तयार केलं. आणि लेस दॅन $10 million इन लेस दॅन 3 years, कारण गव्हर्नमेंटमध्ये असं कधी होत नाही, ते त्यांनी करून दाखवलं. आणि द रेस्ट इज हिस्ट्री ऑफकोर्स. कळलं का? अनिल काकोडकर आता ते 3 फ्रीडमविषयी बोलले नाही का. हे थर्ड फ्रीडमची आयडिया कुठून आली मी सांगतो. मला अजून आठवतं मी पंतप्रधानांना 12 जानेवारी मला वाटतं 2009ला भेटलो होतो. आणि मला ती तारीख आठवते कारण ती प्लॅटिनम ज्युबिली होती इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची. मी अध्यक्ष होतो त्यावेळी 7 रेस कोर्स रोडला. त्यावेळी तो सत्यम घोटाळा वगैरे चालला होता, लोक आत येत होती बाहेर येत होती. ॲट सम 14-15 minutes विथ हिम. आणि त्यावेळी मी त्यांना 2 गोष्टींविषयी हे म्हटलं. एक पहिल्यांदा म्हणजे आय थँक्ड हिम, कारण आफ्टर पंडित जवाहरलाल नेहरू ही वॉज द फर्स्ट वन हू एक्सपॅन्डेड द एज्युकेशनल सिस्टम. 30 central universities, 6 new IITs, 6 new IIMs, 20 new IIITs, 5 new Institutes of Science Education Research. विजय असं झालं नव्हतं पहिला. कळलं की नाही? अँड दॅट्स ग्रेट. दुसरं मी त्याला म्हटलं की थँक्यू फॉर गिव्हिंग अस द सेकंड फ्रीडम अँड द थर्ड फ्रीडम. तर ते म्हणाले कुठलं सेकंड फ्रीडम आणि कुठलं थर्ड फ्रीडम. मी म्हटलं 1947 वॉज पॉलिटिकल फ्रीडम. 1991 मध्ये तुम्ही आम्हाला सेकंड फ्रीडम दिला, द फ्रीडम टू कम्पीट. आज इंडिया हॅज बिकम द डार्लिंग ऑफ द होल वर्ल्ड. अहो, काही झालं नसतं. कळलं की नाही? आपण $1 trillion इकॉनॉमी म्हणतो आणि 60 वर्ष लागले आपल्याला $1 trillion इकॉनॉमी करायला. अजून 60 वर्ष लागणार नाही आहेत पुढचं ट्रिलियन करायला. 7-8 वर्षात होते इव्हन अर्लियर. हे सगळं झालं नसतं जर सेकंड फ्रीडम आपल्याला मिळालं नसतं. जसं मी माझ्या भाषणात सांगलं होतं, परत त्याचा उल्लेख करतो. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये 21 जूनला गेल्या वर्षी मला आठवतं मी BP मेमोरियल लेक्चर दिलं. आणि त्या BP मेमोरियल लेक्चरमध्ये मला आठवतं सकाळी रतन टाटांना ऑनरी डॉक्टरेट मिळाली होती आणि संध्याकाळी त्यांच्या ऑनरमध्ये पार्टी होती. आणि त्यावेळी मला आठवतं की कॅव्हेंडिश प्रोफेसर माझ्या बाजूला बसले होते. त्यांनी रतन टाटाकडे बोट दाखवलं आणि ते मला म्हणायला लागले, डू यू रिअलाइज दॅट यू आर लुकिंग ॲट द मॅन हू इज द नंबर 1 एम्प्लॉयर ऑफ ब्रिटिश इन ब्रिटन, an Indian number 1 employer of British in Britain, ज्याने आपल्यावर राज्य केलं. बरं का? कॅन यू इमॅजिन दॅट? मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबलमध्ये मी हे आधी सर्वात लिहितो. बरं का? तर ही परिस्थिती आली नसती जर हा दिवस जर आला नसता. 24 जुलै 1991. मी तर म्हटलेलं आहे विजय की तो नॅशनल इनोव्हेशन डे म्हणून साजरा करावा, कारण दॅट इज द मोस्ट डिस्रप्टिव्ह पब्लिक पॉलिसी इनोव्हेशन, नाही का? आपण 28 फेब्रुवारीला सायन्स डे साजरा करतो, ज्यावेळी CV रामननी त्यांची नोबेल प्राईज विनिंग हे केलं. 11 मे पोखराण 2, अनिल तुम्ही केलेलं सगळं हे. आणि थर्ड फ्रीडम दॅट इज 1, 2, 3. आणि त्यावेळी मला अजून आठवतं मी त्याला म्हटलं होतं की हे सगळी जी रिस्ट्रिक्शन्स आहेत, वासनार कन्व्हेन्शन हे ते वगैरे, ती सगळी जातील बघा तुम्ही. आणि तुम्ही आज यावर्षीचा 26 जानेवारीचा पेपर जर उघडलात टाइम्स ऑफ इंडिया, तर तुम्हाला दिसेल की अमेरिकेने सँक्शन्स काढायला सुरुवात केलेली आहे. दॅट इज टेक्नॉलॉजी फ्रीडम. आणि त्याचं नुकसान केवढं प्रचंड होत होतं.
मला आठवतं सारस एअरक्राफ्ट आमचं त्याच्यामध्ये 15,000हून जास्त कंपोनंट होते. एक कंपोनंट स्टार्टर जनरेटर तो अवेलेबल नव्हता. अनिल 18 महिन्याचा डिले झाला आम्हाला त्यावेळी. तर दॅट इज द थर्ड फ्रीडम. अशी ही 3 फ्रीडम्स आपल्याला मिळालेले आहेत. आणि ते फ्रीडम करण्यासाठी झगडणारा जो माणूस 1, 2, 3 ज्याच्यामुळे झालं त्याला अमेरिकन्स एवढे घाबरायचे, त्याला 900 पाऊंड गोरिला म्हणायचे त्याच्या ह्याच्यामध्ये. तर असे हे 2 गोरिलाज इथे तुम्हाला दिसतील. आणि आपापल्या क्षेत्रामध्ये इतर हे केलेले पण हे गोरिला आहेत. विजय केळकर सुद्धा गोरिला आहेत बरं का त्या इकॉनॉमिकच्या ह्याच्यावर. तुम्हाला वेळ नाही आपला, नाही तर मी त्यांचं सुद्धा तुम्हाला कर्तृत्व सांगितलं असतं. माधव गाडगीळ पण गोरिला आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये. त्यांनी द वे एन्व्हायरमेंट इकॉलॉजीवर हे केलेले आहेत. असा हा आजचा एक म्हणजे आपल्यासमोर हे सगळे आदर्श आहेत. हे माझे गुरु आहेत. आणि हे सगळे आपल्याला हे गोवा गोल्डन ज्युबिली डेव्हलपमेंट काउन्सिल हे एक नवीन विजन करत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्यात शेवटी की हे पंचशील इफ यू लाईक, सुंदर गोवा, समृद्ध गोवा, संतुलित गोवा, सुशांत गोवा आणि संतुष्ट गोवा हे होईल. आणि हे पाहायला मी असणार बरं का. धन्यवाद. कृपया राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. Tava